वर्ग 12वा इंग्रजीचा ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा। अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे। पाहूया पहिला प्रश्न। द टाउन हॉल पार्क या ठिकाणी आपला जो ॲस्ट्रॉलॉजर आहे त्याचा बिझनेस करतो। तो त्या ठिकाणी लोकांना बोलवतो, लोक येतात। तर तो जो बिझनेस करतो तर त्या बिझनेस करण्यासाठी त्या प्लेसला काही क्वालिटीज आहे। तर त्या क्वालिटीज कोणत्या आहे तर त्या क्वालिटीज आपल्याला या ठिकाणी सांगायच्या आहे। बघा, एक्सेप्शनल क्वालिटीज। सर्जिंग क्राऊड, त्या ठिकाणी भरपूर सारी क्राऊड आहे, गर्दी आहे, म्हणजे या बिझनेससाठी आवश्यक आहे लोक। दुसरं आहे अ व्हेरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन, खूप सारे व्हेरायटी ऑफ ट्रेड्स म्हणजे त्या ठिकाणी खूप सारे लोक वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस करतात। त्यानंतर बघा, मेडिसिन सेलर, सेलर ऑफ स्टोलन हार्डवेअर, अशा प्रकारचे लोक त्या ठिकाणी आपल्याला बिझनेस करताना दिसतात। मॅजिशियन्स, जादूगार। ऑक्शनियर्स ऑफ चीप क्लॉथ, स्वस्त कपडे विकणारे लोक आणि ठोकमध्ये कपडे विकणारे स्वस्त कपडे। अ वोसिपेरस वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट, आणि चणे, फुटाणे, शेंगदाणे हे जे आपण विकतो गाड्यावर आपल्याला दिसतात की लोक विकत असतात। तर तशा प्रकारचे जे व्हेंडर आहे, हातगाडीवाले, फेरीवाले, तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्या ठिकाणी आहे। वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेस करणारे लोक त्या ठिकाणी आहे। आणि अशा प्रकारचे लोक असल्यामुळेच ॲस्ट्रॉलॉजरचा बिझनेस चालतो। कारण एकदम सुशिक्षित जर एरिया असेल तर त्या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजरचा बिझनेस चालू शकत नाही। त्याचा बिझनेस चालवण्यासाठी अशाच प्रकारचं वातावरण पाहिजे। आणि तसंच वातावरण तुम्हाला या ठिकाणी, म्हणजे कोणतं ठिकाण, द टाउन हॉल पार्क या ठिकाणी दिसते। दुसरा प्रश्न बघा, डिस्क्राईब ॲन ॲस्ट्रॉलॉजर्स अपीअरन्स। आता त्याचं अपीअरन्स कसं आहे हे आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे की त्याच्या क्लायंटवर त्याचं इम्प्रेशन पडलं पाहिजे। तर त्या दृष्टीने त्यानं त्याचं अपीअरन्स बनवलेलं आहे, त्याचं लुक। बघा त्याचं लुक, द टर्बन ऑन हिज हेड, त्याच्या डोक्यावर आहे मस्त टर्बन, फेटा। द सॅक्रिड ॲश अँड व्हर्मिलियन ऑन हिज फोरहेड, म्हणजे सॅक्रिड ॲश राख आणि व्हर्मिलियन म्हणजे कुंकू त्याच्या कपाळावर तो असं लावतो। डार्क व्हिस्कर्स, त्याच्या मिशा, जाड मिशा आहे, कवरिंग हिज फेस। अ स्पार्कल इन हिज आय, त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्याच प्रकारची चमक दिसते, अकंपनीड बाय ॲन ॲबनॉर्मल ग्लीम, त्यासोबतच एक ॲबनॉर्मल असा ग्लीम, त्याच्या डोळ्यामध्ये एक चमक म्हणा, चकाकी काहीतरी अशा प्रकारचं दिसते। म्हणजे एकंदरच ॲस्ट्रॉलॉजरला त्याचा बिझनेस करण्यासाठी त्याच्याकडे ज्या काही गोष्टी आवश्यक आहे त्या सर्व त्याच्याजवळ आहे। त्यानं तशा प्रकारचा पेहराव, त्याचं लुक तसं ठेवलेलं आहे। कारण ॲस्ट्रॉलॉजरचं लुक जर असं असेल तरच लोक त्याच्याकडे येतील आणि आपलं भविष्य बघतील। तिसरा प्रश्न, डू यू लाईक टू हिअर प्रिडिक्शन्स अबाउट युअर फ्युचर, गिव्ह रिझन। तुम्हाला तुमचं भविष्य माहीत करून घ्यायला आवडेल का, आणि आवडत असेल तर का, आणि नसेल आवडत तर का। तर या ठिकाणी आपण म्हटलेलं आहे की नो, आय डू नॉट लाईक टू हिअर प्रिडिक्शन, मला माझं भविष्य माहीत करून घ्यायला आवडणार नाही। कारण आय डोंट बिलीव्ह दॅट एनी पर्सन कॅन फोरटेल, मला असं वाटत नाही की कोणताही व्यक्ती माझं भविष्य सांगू शकेल की आता पुढे काय घडणार आहे। आणि त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी इज जस्ट अ वे ऑफ मेकिंग मनी, आणि म्हणून या ठिकाणी माझं असं मत आहे की ॲस्ट्रॉलॉजी हा जो ज्योतिषशास्त्र आहे हा केवळ पैसे कमावण्याचा धंदा आहे। आणि या ठिकाणी जे गलिबल पीपल असतात, बिचारे गरीब आणि कुठल्या तरी परेशानीमध्ये अडकलेले आणि दैवावर विश्वास ठेवणारे, अशा प्रकारचे लोक या ठिकाणी येतात, अडकतात। आय बिलीव्ह दॅट वन मस्ट वर्क हार्ड, माझं असं मत आहे की आपण सर्वांनीच खूप कष्ट केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे आणि एक चांगलं ह्युमन बिईंग बनलं पाहिजे। आणि ह्युमन बिईंग जर बनलं तरच आपण सक्सेसफुल आपलं फ्युचर घडवू शकतो। कुठलाही ॲस्ट्रॉलॉजर आपलं भविष्य घडवू शकत नाही। बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की एखादा ॲस्ट्रॉलॉजर सांगतो की आज भारत जिंकणार, आणि नेमकं असं होते की त्याच दिवशी आपल्या भारताची जी इंडियाची क्रिकेटची मॅच आहे, टीम आहे, ती हारते। त्यामुळे या गोष्टीवर विश्वास ठेवण्यात काही अर्थ नाही। तर ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फ्रॉम द लेसन अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे 12th इंग्लिश। आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा। या प्रकारचे खूप सारे व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर मिळतील। थँक्यू।